हे पोरानो, आपल्या आईची आपल्या वडिलाची एवढी सेवा करू नका, पण कधीच आपल्या आईला आणि आपल्या वडिलाला वृद्धाश्रमात पाठवू नका. काय असते आई? ऐका पोरानो, काय असते आई? अरे केवढा उपकार या जगातल्या आईने केला, केवढा उपकार जगातल्या या म्हाताऱ्या बापाने केला. पांडुरंगाला, भगवंताला तुमच्या माझ्या घरी जाता आलं नाही ना, म्हणून त्यांना आई आणि वडिलाची निर्मिती केली. युगे 28 उभा कुणासाठी? चंद्राला वळसा घालून आली चंद्रभागा, शंकराच्या जेठेतून सून आली भीमा. नच बोलीला नच हालीला नच सोडीले मात्या पित्याला. कुंडलिकांना आई वडिलाची एवढी सेवा केली. वैकुंठ सोडून पंढरपुरात पांडुरंग आले. हे पोरानो, आपल्या आईची आपल्या जा बघा त्या वृद्धाश्रमातल्या आईचा आत्मा काय म्हणतोय. भूक लागता जीव तळमळतोय, सांगू तुम्हाला कसा हो. पाण्यामधला मासा काढता तळमळला हो तसा हो. पाण्यातला मासा जमिनी काढण्याचा जसा उड्या मारतो ना, असा त्या वृद्धाश्रमातल्या आईचा आत्मा आपल्या पोरासाठी आपल्या नातवासाठी उड्या मारतोय. ते पोरानो, महाराष्ट्रातली वृद्धाश्रम बंद करा रे, महाराष्ट्रातली वृद्धाश्रम बंद करा. माय बापानो, कधी एखाद्या लहानशा पोराची आई मरो नाही रे. अरे लहानशा काय, तुमच्या माझ्या जीवनातली आपली जन्मदाती आई निघून जाते ना, तो दिवस आठवा ज्या आईनं 9 महिने गर्भात वागवलं. आईने आंबट खाल्लं नाही, आईनं तिखट खाल्लं नाही, आणि तीच आई आपल्याला या जगातनं सोडून जाते ना, तो दिवस आठवा. आई दुधावरची साई, गोठ्यातली गाई, तशी घरातल्या कोपऱ्यातली माझी आई. ज्या दिवशी घरातल्या कोपऱ्यातली आई निघून जाते ना, त्यावेळेस घरातला कोपरा मोकळा होतो, आणि तो कोपरा आपल्याला आठवण करतो, ही जागा माझ्या आईची आहे. मायबापानो, डोळ्यासमोर सर्वांनी जिवंत अथवा मयत आईचं चित्र आणा. तुमचे डोळे माझ्याकडे करा, तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ऐका, ज्या दिवशी या जगात आपली जन्मदाती आई निघून जाते ना, तो दिवस काय असतो ऐका. सोडून गेली